विश्वित कदम जे आहेत ते महानगरपालिकेमध्ये आपण पाहिलं तर एकत्रित निवडणूक सगळ्यांनी लढवलेली होती आणि त्यानंतर आपण पाहिले की राष्ट्रवादीचा गट हा पुन्हा अचानकपणे भाजपबरोबर सत्तेत गेला. त्यामुळं ताकसुद्धा फुंकून पिण्याची भूमिका विश्वित कदमांनी या ठिकाणी घेतलेला आहे. खानापूर आटपाडीमध्ये आपण जर पाहिलं तर तिथं आमदार सुहास बाबर यांचा जो उभा दावा होता किंवा जिचा संघर्ष होता हा गोपीचंद पडळकर आणि वैभव पाटलांच्या बरोबर झालेला होता. तिथं त्यांनी खानापूरमधून 4 आणि आटपाडीमधून 2 जागा निवडून आल्यात आणि तिथं फार मोठा संघर्ष हा निंबवणेमध्ये तिथं विद्यार्थी मोठे यांच्या उमेदवारीवरून आणि माधवीताई पडळकर यांच्या उमेदवारीवरून तिथं झालेला होता. त्याच्या दोन्ही गटातून अतिशय तणावग्रस्त झालेला, काही प्रकरण हाणामारी गाड्या फोडण्याचा प्रकार झालेला आहे. त्यामुळे सुहास बाबर यांनी शड्डू ठोकून त्या सगळ्या विजयाचा आनंद साजरा केलेला होता आणि त्यानंतर महायुतीचा अध्यक्ष होईल आणि त्या महायुतीचा अध्यक्षमध्ये गोपीचंद पडळकर यांची भूमिका महत्त्वाची असणार, कारण त्यांनी 9 सदस्य निवडून आणलेत भाजपचे जे 16 सदस्य आहेत त्यातले 9 सदस्य त्यांचे आहेत, म्हणजे एक 8 जतचा आणि एक आटपाडी सदस्य. त्यामुळे त्यांची भूमिका डावलून भाजपला चालणार नाही. त्यामुळे आपण जर पाहिलं तर आत्ता जयंत पाटलांची अशी इच्छा आहे की जे आपल्याबरोबर महाविकास आघाडी म्हणून महाविकास आघाडीच्या बरोबर जे लढवले अजित पवार गटाचे जे उमेदवार आहेत तर त्यांनी आपल्याबरोबर येतील असा त्यांचा आग्रह आहे. नमस्कार, मी हनुमंत मोहिते, हनुमंतमोहिते.सोनेरा या माझ्या यूट्यूब चॅनेलवर सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. नुकत्याच जिल्हा परिषद निवडणुकीचे निकाल लागले आहेत आणि सांगली जिल्हा परिषदेमध्ये अतिशय औत्सुक्यपूर्ण असा निकाल लागलेला आहे. म्हणजे ज्या पद्धतीनं आपण बघितलं की सांगली महापालिकेमध्ये 39 जागा या भाजपला मिळालेल्या होत्या आणि इतर सर्वांना मिळून 39 जागा मिळालेल्या होत्या. तर तशाच पद्धतीची चुरस ही आता सांगली जिल्हा परिषदेमध्ये पण निर्माण झालेली आहे. सांगली जिल्हा परिषदेमध्ये महाविकास आघाडीला 30 जागा मिळालेल्या आहेत आणि महायुतीला 31 जागा मिळाल्या आहेत. पण याच्यामध्ये एक गंमत अशी आहे की ज्या महायुतीचा बद्दल आता चर्चा सुरू आहे त्या महायुतीतले दोन्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे वेगवेगळ्या प्रकारे आघाडी करून निवडणूक लढवलेले होते. म्हणजे तिकडं शिराळ्यामध्ये शिवाजीराव नाईक आणि मानसिंगराव नाईक यांनी आघाडी केलेली होती. जतमध्ये विलासराव जगताप आणि विक्रम सावंत यांनी आघाडी केलेली होती. इकडं विशाल पाटील आणि अजितराव घोरपडे यांनी आघाडी केलेली होती. त्यामुळं आता एक पेच प्रसंग तयार झालेला आहे आणि सध्या आपण जर पाहिलं तर जिल्हा परिषदेमध्ये 18 जागा ह्या शरद पवार गटानं मिळवल्यात. म्हणजे जयंत पाटील आणि रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखालील शरद पवार गटानं मिळवलेल्या आहेत. 16 जागा भाजपनं मिळवलेल्या आहेत. 11 जागा या काँग्रेसने मिळवलेल्या आहेत आणि 7 जागा या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने मिळवलेल्या आहेत. उद्धव ठाकरेंच्या गटानं 1 जागा मिळवलेली आहे आणि आपण बघितले जनसुराज्याकडे 1 जागा आणि 1 जागा रयत क्रांती संघटनेसाठी आलेली आहे. त्यामुळं नेमकी सत्ता आणि अजित पवार राष्ट्रवादीला 6 जागा मिळाल्या. त्यामुळे हे जर गणित आपण पाहिलं तर एका बाजूला महायुती 31 आणि महाविकास आघाडी 30 अशा प्रकारचं रणनीती आहे. पण याच्यामध्ये बरेच कंगोर येतात. आपण जर बघितलं तर राष्ट्रवादीचे जे 6 जण निवडून आले त्याच्यामध्ये 6च्या 6 जे जिल्हा परिषद सदस्य निवडून आले तर त्यांचे नेते वेगवेगळे आहेत. म्हणजे तिकडं शिवाजीराव नाईकांचा एक जिल्हा परिषद सदस्य निवडून आलेला आहे. त्यानंतर आपण पाहिलं संजय काकांचा एक जिल्हा परिषद सदस्य निवडून आलेला आहे. अजितराव घोरपडेंचे 2 सदस्य, एक एरंडोली आणि देशिंगचा निवडून आलेला आहे. पण अर्थात तिथला जो कवठे महांकाळचा सदस्य हा मूळचा संजय काका पाटलांचा आहे. त्यामुळे तो अजितराव घोरपडेंचा का संजय काकांचा हा प्रश्न आहे. तिकडे एरंडोलीमध्ये जो घड्याळ चिन्ह निवडून आलेले आहेत ते विशाल पाटलांचे आहेत. मूळचे पूर्वाश्रमीचे भाजपमध्ये होते, त्यामुळे तो एक विषय आहे. दुसरी गोष्ट आपण पाहिलं तर राजेंद्र देशमुख यांचा करगणीमध्ये एक निवडून आलेला आहे विनायक मासाळ आणि दुसरी गोष्ट विलासराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली तिथं जाडर बहुमताने तवनगोंडा रवी हे निवडून आले. म्हणजे 6 जणांचे 6 नेते हे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत असा विषय आहे. दुसऱ्या बाजूला जयंत पाटलांची इच्छा अशी आहे की आपण राष्ट्रवादीचा जिल्हा परिषद अध्यक्ष बसवायचा आहे. राष्ट्रवादीमध्ये तिथं ज्या संगीता पाटील आहेत, ज्या तिथं देवराज पाटील यांच्या भगिनी किंवा जयंत पाटील यांच्या भगिनी संध्या पाटील या दोघांची नावं अग्रेसर आहेत. त्यानंतर उपाध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून ऋषिकेश लाड आघाडीवर आहेत. स्वतः जयंत पाटील आणि विश्वजित कदम यांची चर्चा झालेली आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे गटाचे जे अभिजित पाटील चिकोडीत निवडून आले ते सुद्धा जयंत पाटील यांनी पाठिंबा दिलेले निवडून आलेले आहेत. त्यामुळं जयंत पाटील आणि विश्वजित कदमांची अशी इच्छा आहे की या जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीची सत्ता व्हायला पाहिजे आणि ते आत्ता सुहास बाबर यांच्याबरोबर आणि अजित पवार गटाबरोबर चर्चा करतात. नेमकं याच्यामध्ये काय होतं हे आपल्याला पाहावं लागेल. आता आपण
आपण जर बघितलं तर शिवाजीराव नाईक असतील, राजेंद्रनाथ देशमुख असतील, विलासराव जगताप असतील, अजितराव घोरपडे असतील, संजय काका पाटील असतील, हे सगळे जयंत पाटलांच्या एकेकाळी संबंधित राहिलेले नेते आहेत. आणि आपण जर पाहिलं तर विश्वजित कदम जे आहेत ते महानगरपालिकेमध्ये आपण पाहिलं तर एकत्रित निवडणूक सगळ्यांनी लढवलेली होती. आणि त्यानंतर आपण पाहिलं की राष्ट्रवादीचा गट हा पुन्हा अचानकपणे भाजपबरोबर सत्तेत गेला. त्यामुळं ताकसुद्धा फुंकून पिण्याची भूमिका विश्वजित कदमांनी या ठिकाणी घेतलेलं आहे. आता जे शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलेले आहेत जयदीप भोसले खरसुंडी गटातून, ते मूळचे विश्वजित कदमांचे कार्यकर्ते आहेत. काँग्रेसचे मोहनराव भोसले यांचे ते सुपुत्र आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल सुद्धा एक महत्त्वाची चर्चा आहे. खानापूर आटपाडीमध्ये आपण जर पाहिलं तर तिथं आमदार सुहास बाबर यांचा जो उभा दावा होता किंवा त्यांचा संघर्ष होता, हा गोपीचंद पडळकर आणि वैभव पाटलांच्या बरोबर झालेला होता. तिथं त्यांनी खानापूरमधून 4 आणि आटपाडीमधून 2 जागा निवडून आल्यात. आणि तिथं फार मोठा संघर्ष हा निंबोडेमध्ये तिथं विद्याताई मोठे यांच्या उमेदवारीवरून आणि माधवीताई पडळकर यांच्या उमेदवारीवरून तिथं झालेला होता. त्याच्या दोन्ही गटातून अतिशय तणावग्रस्त झालेला, काही प्रकरण हाणामारी, गाड्या फोडण्याचा प्रकार झालेला आहे. त्यामुळे सुहास बाबर यांनी शड्डू ठोकून त्या सगळ्या विजयाचा आनंद साजरा केलेला होता. त्यानंतर दोघांच्या मध्ये आमदार सुहास बाबर आणि गोपीचंद पडळकर या समर्थकांमध्ये जोरदार सोशल मीडिया वॉर सुद्धा त्याच्यामध्ये रंगलेलं होतं. त्यामुळे सुहास बाबर नेमकं भाजपबरोबर जाणार की महाविकास आघाडीबरोबर जाणार, हा सुद्धा विषय एक महत्त्वाचा आहे. त्यामुळे आपण जर पाहिलं तर आत्ता जयंत पाटलांची अशी इच्छा आहे की जे आपल्याबरोबर महाविकास आघाडी म्हणून महाविकास आघाडीच्या बरोबर जे लढवले अजित पवार गटाचे जे उमेदवार आहेत तर त्यांनी आपल्याबरोबर येतील असा त्यांचा आग्रह आहे. त्यामुळे शिवाजीराव नाईक असतील, त्यानंतर आपण विलासराव जगताप असतील किंवा अजितराव घोरपडे, तर ह्या तिघांचे तरी जे नेते आहेत किंवा त्यांचे जे सदस्य ते आपल्यावर येतील असं त्यांची अपेक्षा आहे. त्यामुळे ते तसा प्रयत्न करतात. आणि दुसरी गोष्ट की गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाला भाजपबरोबर जाण्यासाठी विरोध हा सुहास बाबर, अमोल बाबर आणि तिथल्या सगळ्या लोकांचा आहे. त्यामुळं भाजपला कितपत ते जवळ करतील असा प्रश्न आहे. आता अर्थातच चंद्रकांत पाटील यांनी सांगितलेलं आहे की महायुतीचाच हा जिल्हा परिषद अध्यक्ष होईल आणि ते चर्चा करतायत. त्यांच्या अशा अपेक्षा आहे की महायुतीमध्ये शिवसेनेचे आमदार सुहास बाबर असतील किंवा अजित पवार गटानं आपल्यावर यावं, मग ते त्यानंतर ते देवेंद्र फडणवीसांशी बोलतील आणि त्यानंतर महायुतीचा अध्यक्ष होईल. आणि त्या महायुतीचा अध्यक्षमध्ये गोपीचंद पडळकर यांची भूमिकाच महत्त्वाची असणार, कारण त्यांनी 9 सदस्य निवडून आणलेत भाजपचे. भाजपचे जे 16 सदस्य आहेत त्यातले 9 सदस्य त्यांचे आहेत, म्हणजे एक 8 जतचा आणि एक आटपाडी सदस्य. त्यामुळे त्यांची भूमिका डावलून भाजपला चालणार नाही. अशा वेळेला भाजप पेच कसा सोडवणार असा प्रश्न आहे. पण सध्या तरी महाविकास आघाडीचा जिल्हा परिषद अध्यक्ष करण्याबाबतची चर्चा सुरू आहे आणि त्याच्याबद्दल अध्यक्षपद हे जयंत पाटलांच्याकडं, उपाध्यक्षपद हे काँग्रेसकडं कदाचित ऋषिकेश लाड असू शकतात. त्यानंतर जी 4 सभापतीपदे आहेत त्यातलं एक सभापतीपद हे रोहित पाटील यांना जाऊ शकतं, आमदार राष्ट्रवादीचे आहेत ते. त्यानंतर बांधकामसारखं महत्त्वाचं सभापतीपद हे सुहास बाबर शिवसेनेकडे जाऊ शकतं. आणि 2 जी सभापतीपद आहेत ती अजित पवार गटाकडे जाऊ शकतात. कदाचित ती विनायक मासाळ इकडं आटपाडी करगणीचे किंवा मग तमनगोंडा रवी जतचे यांच्याकडे जाऊ शकतात. त्यामुळे अशा प्रकारचा फॉर्म्युला चर्चेला येऊ शकतो. आणि या सगळ्यांची मोठ अर्थातच जयंत पाटील आणि विश्वजित कदम बांधतील. आणि नेमकं गोपीचंद पडळकर यांचा विरोध हाच ह्या सगळ्या आघाडीची एक चर्चा होऊ शकते. त्यानंतर नेमकं याच्याबद्दल चंद्रकांत पाटील काय निर्णय घेणार ह्याकडे लक्ष लागून राहिले. अर्थात चंद्रकांत पाटील यांना सुद्धा गोपीचंद पडळकर समर्थकांनी ट्रोल केलेलं आहे. पालकमंत्री बदला, कारण पालकमंत्र्याच्या नेतृत्वाखाली आपल्याला चांगलं यश मिळालं नाही, या सगळ्या गोष्टीमुळे सुद्धा चंद्रकांत पाटील नाराज असल्याचं वृत्त आहे. त्यामुळे त्यांनी नेमकं काय करणार आणि काय भूमिका चंद्रकांत पाटलांची राहणार, नेमकं देवेंद्र फडणवीस इंटरफेअर काय करणार, शिवसेनेची भूमिका काय राहणार, गोपीचंद पडळकर बरोबर यांच्याबरोबर जुळून घेण्याची भूमिका ही सुहास बाबर घेणार का, तर या सगळ्या गोष्टीची उत्तर मिळाल्यानंतरच सध्या गोष्टी स्पष्ट होतील. पण आत्ता तरी महाविकास आघाडीचा अध्यक्ष, काँग्रेस उपाध्यक्ष ह्या प्रकारची रणनीती सध्या तरी दिसते.